हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या टॉपिकमध्ये एक्सरसाइज 6.1 स्टडी केलेला होता, बरोबर आहे. आता आपण पुढच्या याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ द ट्रिग्नॉमेट्री म्हणजेच ट्रिग्नॉमेट्रीचं उपयोजन आपण बघणार आहोत. आता मेनी टाइम्स वी कॅन नीड टू मेजर द हाईट ऑफ द टॉवर्स, बिल्डिंग्स, ट्रीज अँड द डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द लाईट हाऊस ऑर द विथ ऑफ द रिव्हर्स. म्हणजे उदाहरणार्थ एखादं जर आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं असेल, म्हणजे एखाद्या टॉवरची हाईट मोजायची असेल किंवा एखाद्या बिल्डिंगची हाईट मेजर करायची असेल किंवा नदीच्या पात्राची आपल्याला रुंदी मोजायची असेल किंवा दीपगृहापासून असलेलं जहाज यामधील जर अंतर आपल्याला मोजायचं असेल, तर आता जर आपण जर मोजायचं ठरवलं, इट इज नॉट पॉसिबल टू अस बाय युझिंग द टेप, बरोबर आहे. मग त्यावेळेला ॲक्च्युली जेव्हा आपल्याला हे मेजरमेंट करायचं असेल तर आपण हे मेजरमेंट कसं करणार आहोत, तर वी कॅन मेजर विथ द हेल्प ऑफ द ट्रिग्नॉमेट्रीज. आता हे ट्रिग्नॉमेट्री रेषेच्या साहाय्याने आपण हे डिस्टन्स काय करणार आहोत, मेजर करणार आहोत. आता ह्यासाठी कसं काय मेजर करणार, त्यासाठी आपल्याला रफ स्केच ड्रॉ करावी लागणार आहे. आता ह्या रफ स्केच ड्रॉ करताना ट्री असू दे किंवा एखादं टॉवर असू दे किंवा हिल्स असू दे, तर ते आपल्याला एका व्हर्टिकल्स लाईननी आपल्याला म्हणजे सेगमेंट यूज करून आपण दाखवणार आहोत, विच इज अ परपेंडिक्युलर टू द अर्थ. हे आपल्याला मेन्शन करून आपल्याला फिगर ड्रॉ करावी लागणार आहे. आता ही फिगर ड्रॉ तर आपण रफ स्केच काढणारच आहोत, पण याच्यामध्ये आपण एक काय करणार की जो ऑब्झर्वर आहे त्याची हाईट आपण कन्सिडर करणार नाही आहे. तर वी शॅल नॉर्मल रिगार्ड एज ऑब्झर्वर हॅज अ लाईन ऑफ विजन विच इज अ पॅरलल टू द हॉरिझॉन्टल लेवल्स. म्हणजेच त्याची जी आय लेवलची आहे ती विच इज अन हॉरिझॉन्टल ही कन्सिडर करणार, त्या ऑब्झर्वरची हाईट किती हे आपण बघणार नाही आहे. मग त्यासाठी काही कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला स्टडी करावे लागतील. तर पहिला जो कन्सेप्ट आहे ज्याला म्हटलं तर लाईन ऑफ द विजन. आता लाईन ऑफ द विजन म्हणजे काय, की समजा एखादा ऑब्झर्वर ए या ठिकाणी आहे आणि एखादं वस्तू बी या ठिकाणी आहे, बरोबर आहे. आता जेव्हा ए या ठिकाणी तर बी या ठिकाणी जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हा त्याला जोडणारी जी लाईन्स आहे त्या लाईनला म्हटलं तर लाईन ऑफ द विजन. त्याला जोडणाऱ्या लाईनला काय म्हटलं तर लाईन ऑफ द विजन. म्हणजे ए या ठिकाणी तो ऑब्झर्वर आहे, बी या ठिकाणी ती वस्तू आहे, मग तो बी या ठिकाणी वस्तू बघतो त्याला म्हटलं तर लाईन ऑफ द विजन असं म्हटलं जातं. पुढचं आहे अँगल ऑफ एलिव्हेशन्स. एलिव्हेशन म्हणजेच काय आहे की सपोज ऑब्झर्वर ॲट ए पोझिशन but he observed the point B which is higher than A. म्हणजे तो एखादी वस्तू बघतोय बी, पण ती कुठे आहे, ए पासून हायर लेवलवर आहे, आणि त्यावेळेला जो अँगल तयार होतो त्याला म्हटलं जातं अँगल ऑफ एलिव्हेशनचं. त्याच्यामध्ये जी ए एम ही जी आहे हॉरिझॉन्टल लाईन आहे, सपोज ए एम ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, ज्याला मराठीमध्ये क्षितिज समांतर रेषा, आणि तो बी या पॉईंटकडे ऑब्झर्व करतोय, बरोबर आहे, बी कडे ऑब्झर्व करतोय, त्यामुळे याला म्हटलं तर लाईन ऑफ विजन. आणि त्यावेळेला हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ विजन यामध्ये जो अँगल तयार होतो त्याला या अँगलला म्हटलं होतं अँगल ऑफ एलिव्हेशन्स असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं, अँगल ऑफ एलिव्हेशन. म्हणजे अँगल MAB हा अँगल ऑफ एलिव्हेशन्स आहे. आता पुढचं बोलणार होतं आपण अँगल ऑफ डिप्रेशन. Similarly, suppose I am observer at point A and we can observe at a point B which is lower than A. म्हणजे तो B कडे बघतोय पण तो खालच्या तीन पांगीला बघतोय, B या ठिकाणी होतं. पण नेहमीप्रमाणे A इज अ हॉरिझॉन्टल लाईन आहे
he can म्हणजे ऑब्झर्वर लुक ॲट पॉईंट बी, ही आहे लाईन ऑफ विजन. मग हा जो अँगल तयार झालेला आहे बिलो द ए, मी म्हटलं तर अँगल ऑफ डिप्रेशन, याला म्हटलं तर अँगल ऑफ डिप्रेशन असं म्हटलं जातं. म्हणजे वेन वी कॅन सी द अबोव टू द हॉरिझॉन्टल लाईन द अँगल इज कॉल्ड एज द अँगल ऑफ इलिएशन. जेव्हा आपण खाली बघतो मीन्स वी कॅन सी द बिलो ऑफ द हॉरिझॉन्टल लाईन, तेव्हा जो अँगल तयार होतो त्याला म्हटलं जातं अँगल ऑफ डिप्रेशन असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचे. आणि ह्याच कन्सेप्ट आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना वापरणार आहोत. याच्यामध्ये पेज नंबर 133, 134, 135, 136 आणि 137 वर सॉल्व प्रॉब्लेम दिलेले आहेत की तुम्ही सोडवायचे, लिहून काढायचे आहेत, समजून घ्यायचे. कारण ह्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स एक्झामला विचारले, बोर्डाच्या एक्झामला विचारले गेलेले आहेत. हे फार महत्त्वाचे आहेत. आता आपण प्रॅक्टिस सेट 6.2 ला स्टार्ट करतोय. आता हा जो प्रॅक्टिस सेट 6.2 आपण स्टार्ट करणार आहोत, त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम ही रीड करते आहे. A person is standing at a distance of 80 meters from the church, looking at the top. The angle of elevation is 45 degree. Find the height of the church. आता आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला पहिल्यांदा स्केच काढावी लागणार आहे. आता स्केच काढताना कसं काढणार आहोत? सपोज ए बी बी द चर्च आपण मानलं, बरोबर आहे. ऑब्झर्वर ॲट पॉइंट सी, पर्सन इज स्टँडिंग ॲट पॉइंट सी म्हटलेलं आहे. अँड ही कॅन लुकिंग ॲट द टॉप, बरोबर आहे. अँड मेक द अँगल 45 डिग्री. पहिल्यांदा आपण बी सी अँगल बघूया आणि हे लुकिंग ॲट द टॉप. हा जो अँगल तयार झाला आहे किती डिग्री आहे? 45 डिग्री आहे, बरोबर आहे. मग आपल्याला काढायचं काय आहे? हाईट ऑफ द चर्च, बरोबर आहे. मग आता आपण लिहित जाऊया. लेट ए बी रिप्रेझेंट हाईट ऑफ चर्च इज इक्वल टू किती आहे आपल्याला काढायची आहे? आपण मानली एक्स मीटर. द सी इज अ पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. बरोबर आहे. देअरफॉर बी सी इज इक्वल टू किती आहे? 80 मीटर. बरोबर आहे. अँगल ए सी बी, अँगल ऑफ एलिव्हेशन किती डिग्री आहे? 45 डिग्री आहे, बरोबर आहे. मग आता आपण नीट जर बघितलं तर हा चर्च जो आहे हा म्हणजे लँडला परपेंडिक्युलर असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे अँगल ए बी सी हा जो आहे हा 90 डिग्री असणार आहे. म्हणजेच इन शॉर्ट हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल. मग आपल्याला एक्स काढायचा आहे, बरोबर आहे. मग हा 45च्या ही अपोजिट साईड आहे आणि ही ॲडजसंट साईड. अपोजिट साईड आहे, ॲडजसंट साईड म्हणजे कोणता होतो ट्रिग्नोमेट्री रेशो? टॅन. देअरफॉर टॅन अँगल ए सी बी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी.
म्हणजे tan 45 इज इक्वल टू ए बी किती आपलं एक्स बी सी किती आहे 80 मीटर आहे. tan 45 ची किंमत किती आहे 1 आहे. एक्स अपॉन 80 एक्सची व्हॅल्यू करताना 80 इथं शिफ्ट झाला 1 इंटू 80 इज इक्वल टू एक्स. therefore एक्स इज इक्वल टू काही 80 मीटर. बरोबर आहे. मला यायचं आहे द हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर. इथं आन्सर लिहायला विसरायचं नाही कारण त्याला अर्धा मार्क आहे त्यामुळे इथं आन्सर लिहायला विसरायचं नाही. द हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर्स. लक्षात आलं गणित कसं सोडवलं ते. अतिशय सोपी उदाहरण आहे. गणित वाचत वाचत जर तुम्ही डायग्राम ड्रॉ केलं तर तुम्ही इझिली ते आन्सर काढू शकता. वाटल्यास एकदा पुन्हा बघून घ्या कसं सोडवले ते. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघतोय. फाइंड द टॉप ऑफ द लाईट हाऊस फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट द शिप मेक द अँगल ऑफ द डिप्रेशन ऑफ 60 degree. If the height of the lighthouse is 90 meters, then find how far the ship is from the lighthouse. Bracket मध्ये दिले √3 is equal to 1.73. आता जसं एक्झाम्पल आहे तसं आपण डायग्राम काढत जाऊया. त्यांनी लाईट हाऊस सांगितलेलं आहे. बुलेट ए बी इज अ लाईट हाऊस. बरोबर आहे. मग आता सपोज सी इज अ पोझिशन ऑफ द शिप. बरोबर आहे. आता त्याने काय सांगितलं तर ऑब्झर्व लुकिंग ॲट द शिप मेक अ अँगल ऑफ द डिप्रेशन 60 degree. बरोबर आहे. मग पहिल्यांदा डिप्रेशन आहे मग पहिले लाईन ऑफ द हॉरिझॉन काढू आपण. मग एडी इज अ लाईन ऑफ हॉरिझॉन. बरोबर आहे. अँड इट कॅन मेक द अँगल ऑफ द डिप्रेशन किती डिग्री आहे 60 degree. BC पण जर आपण जॉईन करून टाकूया कारण डिस्टन्स मेजर करायचं आपल्याला. बरोबर आहे. मग आपल्याला काय दिलेलं आहे लाईट हाऊसची हाईट किती दिलेली आहे 90 मीटर. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे द शिपचं आणि लाईट हाऊस मधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. एक्स मीटर मानलं. ओके. मग पहिल्यांदा आपण लिहित जाऊया. त्यानुसार आपण रफ डायग्राम ड्रॉ केलेली आहे. लेट ए बी रिप्रेझेंट द हाईट ऑफ लाईट हाऊस. which is a 90 meters. C is a position of ship. AD is a line of horizon. लाइन ऑफ होरिझॉन्टल. बरोबर आहे. मग BAC अँगल BAC अँगल ऑफ डिप्रेशन किती आहे 60 डिग्री आहे. बरोबर आहे. आता साहजिक आहे लाईट हाऊस ही परपेंडिक्युलर असणारच आहे. मग आता नीट ऑब्झर्व करा BC आणि AD एकमेकांना पॅरलल आहे आणि AC जर ट्रान्सव्हर्सल मानली तर हा अँगल 60 डिग्री आणि हा पण अँगल किती आहे ACB पण किती आहे 60 डिग्री. का अल्टरनेट अँगल
हे दोन पॅरलल आहे, लाईन ऑफ हॉरिझॉन्टल, आणि BCA पॅरलल आहे, आणि ही आहे ट्रान्सव्हर्सल. तर मग हा 60 डिग्री, मग हा पण किती आहे 60 डिग्री आहे, बरोबर आहे. लिहूया. therefore angle BAC is equal to angle ACB is equal to 60 degree alternate angle. बरोबर. मग आता ट्रायंगल ABC is a right angle triangle. मग आपल्याला हे काढायचं म्हणजे ह्या 60 ची ही अपोजिट साइड आहे आणि ह्या 60 ची ही ऍडजस्टंट साइड आहे. मग आपल्याला तेच घ्यावं लागेल, tan 60 tan अँगल ACB बरोबर AB अपॉन BC is means tan 60 डिग्री is equal to 90 अपॉन x. tan 60 ची व्हॅल्यू आहे √3, 90 अपॉन x. मग x ची व्हॅल्यू करताना शिफ्टिंग केलं, x इज इक्वल टू 90 अपॉन √3 मीन्स √3 आपण आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये नको आहे, त्यामुळे √3 आपण मल्टिप्लाय केलं, मीन्स 90 इंटू √3 अपॉन 3. 3ने डिव्हाइड केलं, 3 1 जा 3, 330 इंटू √3, √3 ची व्हॅल्यू 1.73. मग हे याला मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर आहे 51.90 मीटर, मीन्स 51.9 म्हटलं तरी चालेल. मग डिस्टन्स बिटवीन द शिप्स अँड द लाईट हाऊस इज 51.9 मीटर. हे खाली असं वर्डमध्ये आन्सर लिहायचा आहे, त्याला अर्धा मार्क असणार आहे. समजलं तुम्हाला? अच्छा, आता आपण तिसरा प्रॉब्लेम बघणार आहोत. Two buildings are facing each other on a road of the width 20 meters. From the top of the first building, which is a 10-meter high, the angle of elevation of the top of the second is found to be 60 degree. What is the height of the second building? आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, दोन बिल्डिंग आहेत रस्त्याच्या रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला एकमेकांच्या समोरासमोर दोन बिल्डिंग आहेत, आणि एका बिल्डिंगच्या टॉपवरून उभं राहिलं असं दुसऱ्या बिल्डिंगचा टॉप याच्यामध्ये होणारा जो अँगल आहे तो किती डिग्री आहे 60 मीटरचा आहे. मग पहिल्यांदा आपण रफ डायग्राम काढूया. ओके, मग सपोज द AB be the height of the first building and CD is the height of the second building. BD be the road in between them. बरोबर आहे. वेन आणि AB ची पहिल्या बिल्डिंगची हाईट किती दिलेली आहे? येस, 10 मीटर दिलेली आहे, आणि रोड मधलं डिस्टन्स पण त्यांनी दिलेलं आहे 12 मीटर. ओके, बरोबर आहे. आणि मग होणारा जो अँगल ऑफ एलिव्हेशन जो आहे तो किती डिग्री आहे 60 डिग्री. मग पहिल्यांदा आपल्याला ही लाईन ऑफ द हॉरिझॉन्टल काढावी लागेल, आणि मग होणारा जो अँगल आहे किती आहे 60 डिग्री. ह्याला आपण पॉईंट नाव नंबर देऊ AE. बरोबर आहे. मग आपण आता द्यायला सुरुवात करूया. लेट AB and CD represent two buildings.
मग ए बीची हाईट किती दिलेली आहे, 10 मीटर दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे, बी डी रिप्रेझेंट द रोड. किती आहे, 12 मीटर आहे. बरोबर आहे. मग अँगल ए सी ए ई इज अँगल ऑफ एलिव्हेशन. बरोबर आहे. मग ए बी द हॉरिझॉन्टल लाईन. मग अँगल ई ए सी इज अँगल ऑफ एलिव्हेशन. किती डिग्री आहे, 60 डिग्री आहे. बरोबर आहे. आपण लिहित चाललेलं आहे, बाकी काही नाही आहे. आता इथपर्यंत आपण आलेलो आहे. मग आता पुन्हा सुरुवात करूया. आता ही ए बी डी आणि ई हा जो तयार झालेला आहे, हा क्वाड्रिलॅटर म्हणजे इन शॉर्ट रेक्टँगल आहे. कारण बी डी परपेंडिक्युलर आहे, ए डी पण परपेंडिक्युलर आहे, आणि ही लाईन ऑफ हॉरिझॉन्टल आहे, त्यामुळे पण ही पण परपेंडिक्युलर, हा पण 90 डिग्री. म्हणजे इन शॉर्ट ए बी सी डी ई हा जो आहे हा रेक्टँगल आहे. बरोबर आहे. मग लिहूया क्वाड्रिलॅटर ए बी डी ई इज द रेक्टँगल. मग रेक्टँगल असेल तर रेक्टँगलची एक प्रॉपर्टी, अपोजिट साइड्स टू बी इक्वल. देअरफॉर ए बी इज इक्वल टू डी इज इक्वल टू 10 मीटर. बी डी इज इक्वल टू ए is equal to 12 meters. Opposite sides of rectangle. लिख जाऊया, EL 10 मीटर, EL 12 मीटर. ओके. आणि आपल्याला आता ही हाईट हवी आहे, म्हणजे आपल्याला सी काय म्हणावं लागेल, एक्स. बरोबर आहे. मग आता ट्रायंगल ए ई सी हा राईट अँगल आहे. ट्रायंगल ए ई सी इज अ राईट अँगल ट्रायंगल. मग 60 ची ही अपोजिट साइड आहे, ही ऍडजस्टंट साइड म्हणजे आपल्याला काय घ्यायला लागेल, टॅनच घ्यावं लागेल. टॅन अँगल CAE is equal to CE upon AE, means tan 60 is equal to x upon 12. आता tan 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3. √3 is equal to x upon 12. Therefore 12 into √3 is equal to x. Therefore 12√3 मीटर x ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग हवी. बरोबर आहे. मग हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग कशी झाली सांगा, सी प्लस ईडी. आता सी किती आहे, 12√3 आणि ईडी किती आपलं 10, मीन्स 10 + 12√3 मीटर. कारण √3 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे. मला हे द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज 10 + 12√3 मीटर्स. समजलं कसं सोडवलं ते. आता हे 3 एक्झाम्पल्स तुम्ही लिहायचे आहे, सोडवलेले न बघता लिहायचे आणि सॉल्व प्रॉब्लेम पण लिहून काढायचे आहे. काही शंका असेल तर मला विचारू शकता. थँक्यू.